आज आपण पोहरादेवी या ठिकाणी आहोत। पोहरादेवी येथे विश्वशांती लक्षचंडी यज्ञ होत आहे। या ठिकाणी हे जो लक्षचंडी यज्ञ आहे या लक्षचंडी प्रमुखाचे माननीय बंजारा समाजाचे आद्य गुरु डॉक्टर रामराव महाराज आहेत। त्यांच्याशी आपण जाणून घेऊ की ही लक्षचंडी यज्ञ आपण कशासाठी करीत आहोत। बापू तुमचं स्वागत आहे। हो, श्रीमान सर्व भारतीय हिंदू संस्कृतीचे सर्व संत महात्मे आणि सर्व मोठे पदाधिकारी लोक, सर्व बंजारा समाज हे सर्व मिळून जे पोहरादेवी येथे हे विश्वशांती योजना म्हणून जे महायज्ञ होत आहे त्याबद्दल फार आनंद आहे। तसेच महाराष्ट्र न्यूज लाईव्ह हे चॅनल हे आम्हाला चांगला मदत करीत आहेत। अजून पुन्हा मी त्यांना सर्वांना आशीर्वाद देऊन सर्व भारतीय जनतेने हे सहकार्य करावे याबद्दल हे जे विश्वशांती यज्ञ आहे हे एक प्रकारचं हे देवाची साधना आहे। ज्यांना ईश्वर प्राप्ती आवडते त्यांनी हे असे कार्यक्रम केले पाहिजे। त्याबद्दल मला आनंद आहे। आपण सर्वांनी, माझी काही तब्येत बरोबर नसल्यामुळे मी काही जास्त बोलू शकत नाही। मी सर्व भारतीय बंजारा समाजांनी जे हे कशासाठी केलेलं आहे यांचा उद्देश आमची गरिबी दूर व्हावी, आम्हाला सर्व दृष्टीने सहकार्य मिळावे। आमचा समाज फार विखुरलेला आहे, मागासलेला आहे, जंगलातनी पडून आहे। याबद्दल सर्व बंजारा समाजांनी एक एक कणकण देऊन जे महायज्ञ आज यशस्वी होत आहे याबद्दल मी आपलं फार आभारी आहे। मी पोहरादेवी इथून हे बंजारी समाजाचा एक मामूली एक सेवक म्हणून मी इथं काम पाहत असतो। या कामाबद्दल सर्वांना धन्यवाद आहे। आपलं सहकार्य असंच लाभो। सेवादास महाराज याडी जगदंबेच्या कृपेने तुमचे सर्व भविष्य चांगले होईल याबद्दल मी सर्व महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यालासुद्धा आमंत्रण दिलेलं आहे आणि ते 2 तारखेला येतो म्हणून त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। तसेच आमचे भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांनाही आमंत्रण दिलेलं आहे। ते आहिर साहेबांनी त्यांना घेऊन येतो मी असं आम्हाला सांगितलेलं आहे। ते आमच्या बंजारी समाजाला जे काही जे सवलती मिळून द्याबद्दल मी सर्व त्याच्याबद्दल मी त्यांना प्रार्थना करणार आहोत। याबद्दल मी फार आपलं ऋणी आहे। एवढं मी बोलून माझे 2 शब्द मी बंद करतो। खूप खूप धन्यवाद। पोहरादेवी येथे या लक्षचंडी यज्ञाकरता भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, नितीनजी गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या ठिकाणी येण्याचं मान्य केलेलं आहे। हा जो बंजारा समाज आहे अतिशय मागास आहे, यांना शासनाकडून वेळोवेळी सगळ्या सोयी सवलती मिळाली पाहिजे। याकरता शासनाने सर्वतोपरीने प्रयत्न झाले पाहिजे असे आमचे जगद्गुरू डॉक्टर रामराव महाराज यांचं म्हणणं आहे आणि खरोखरच त्यांच्या शब्दाला शासन प्रशासन हे मान देतील। या ठिकाणी मी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह तर्फे दिलीप चव्हाण, पोहरादेवी, धन्यवाद।